चला जमतंय अरे आता उतर. तू स्टँडवर लावा दे. अरे पण तू उतरल्याशिवाय कसं लावणार? मी तुला मदत करतो. हा येतंय का? 1 2 3. अरे नाही लागलं. 1 2 3. हा आता लागला. चलो. थँक्यू ड्रायव्हर. तू मला ड्रायव्हर बोलला? नाही तुला नाही, हे काकांना बोललो. थँक्यू ड्रायव्हर काका. थँक्यू सो. ऑब्विसली तुलाच बोललो ना. तू मला काही बोलतो? मी हो काही बोलतो. तू मला काही बोलतेस आणि काही करायला लावलंयस आयुष्य. मी काय बोलले कधी आणि मी काय करायला लावलं तुला? 1 मिनिट. माझ्याकडे एकूण एक गोष्टींचा हिशोब आहे. तोच हिशोब मला आता ऐकायचंय. मला सांगतो ना. सांग. तू मला आजपर्यंत खूप काही करायला. हे बघ, हे बरंच काही म्हणजे असं काही नाहीच आहे. काही नाही आहे. काही बरंच काही आहे. काय बरंच काही? जास्त बोलू नकोस हा. नाहीतर काय रे? नाहीतर काय? तू काय करणार रे? नाहीतर केसाला धक्का आणि कपाळाला बुक्का. हे सगळं नाही बोलायचं. मला नाही आवडत आहे. आणि नेहमी तूच काय चिडणार रे? असं करायचं नाही. आता मी चिडले तुझ्यावर. जा. काय चिडली? मी चिडणार आहे तुझ्यावर. नको ना चिडू. नको चिडू. बरं ऐक, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. अरे ती तर कधीपासून सांगायची, पण तू सांगतच नाही. सांग बरं. सांगतो ना आता. ऐक. सांग. गोष्ट. मला नाही बोलायचं. नको सांगू. जरा राहू दे. बॅड जोक. मला पण हसून नाही आलं. नाही मग सांग ना आता काय ते. ऐक. मला ना तू अजिबात आवडत. नाही आवडत. तुझी आई म्हणते ना की कशी वागते, कशी राहते, कशी बोलते, मारा करते. बस झालं. ठीक आहे, मला कळलं तुला काय बोलायचं ते कळलं. जा. अरे तू चिडू नको माझ्यावरती. ऐक. हो चिडू नको. आरामात चिडू नको. मी खरंच बोलतो. तू माझी मस्करी केली नाही इथे. सेम मी तुझी मस्करी केली. आई शपथ. नक्की? 100%. 180%. मग ठीक आहे. आणि ना तू माझा मित्र आहे रे. वाव. त्यामुळे मी तुला सगळं सांगू शकते. सांग ना मग बिंदास. जे काय असेल टेल मी. आय एम युअर फ्रेंड. येस. काय ना, माझी एक ना मोठी बहीण आहे. तुला मोठी बहीण आहे? हा. एक शिवाला एक मोठी बहीण आहे. म्हणजे मी लहान आहे. तू लहान आहे आणि ती मोठी आहे. ती मोठी बहीण आहे कारण ती मोठी बहीण. पण माझं ऐक ना, तिचं ना लग्न ठरलंय. व्हॉट? लग्न पण ठरलं मोठ्या बहिणीचं? आणि तिचा नवरा म्हणे खूप भारी आहे. खूप. तुझ्यापेक्षा भारी? ते नाही माहिती, पण भारी म्हणजे ते लोक ना खूप श्रीमंत आहेत. अरे आणि प्रॉब्लेम काय माहितीये का? प्रॉब्लेम आमच्या घरच्यांना असं वाटतंय की ना आम्ही सगळे त्यांची बरोबरी करू शकू का बाबा. ते असं जरा प्रॉब्लेम आहे. आणि मला तिच्या लग्नाचं टेन्शन आहे रे जरा. तुला टेन्शन आहे? तुला टेन्शन आहे? मला बोलली का नाही तू यार? मी आहे ना तुझं. मी ॲज युअर बेस्ट फ्रेंड मी हे तुला सांगू शकतो की मी तुझ्या घरी येतो. मी तुझ्या आईला सांगतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका. शिवा इज हिअर. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका कारण शिवा जिथे असते तिथे नो टेन्शन. चल तुझ्या आईला सांग. तू घरी येणार माझ्या? ऑफकोर्स. खरंच? मी बघितलंय यार तुला शिवा. तू जी गोष्ट घेतेस हातात
ती पूर्णत्वाला नेतेस, पूर्णत्वाला म्हणजे फुल कम्प्लीट करतेस लाईक. अरे बाबा, पण हे सगळ्यांना नाही ना वाटत रे. नाही, खास करून दिव्याला, दिव्या माझी बहीण. तुझी बहीण आहे दिव्या. मला पण एक दिव्या माहितीये. आईला हो काय रे? हो भारी आ. हो ना, हा. आपला कॉमन दिव्या आहे. हा. थांब, मी तुला फोटो दाखवतो. दाखव दाखव. अरे एक मिनिट थांब, कोणाचा फोन येतोय मला. हॅलो. नमस्कार, मी मोबाईल कंपनी मधून बोलतोय. तुम्हाला जर तुमच्या मनातली गोष्ट कोणाला सांगायची असेल तर अजिबात उशीर करू नका. तुमच्या आवडत्या व्यक्तीला ती गोष्ट डायरेक्ट बोलून टाका. बाय बाय, गुड नाईट. अरे मैं काय बोल. हॅलो हॅलो कधी सांगतील? हॅलो. अरे कोण? अरे कोणतरी होतं, मला नाही माहिती. कोणी पण फोन करते आपल्याला. बरं ऐक, ते सगळं जाऊ दे. मी काय बोलते, मला ना तुला काहीतरी सांगायचंय. सांग 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 सांग. टेल मी राईट नाव. टेल मी. जाऊ दे, मला काही नाही सांगायचं तुला. जाऊ दे. दिस इज नॉट फेअर. हॅलो, हे बघ नाही, फ्रेंडशिप मध्ये सस्पेन्स नसतो ठेवायचा. नो सस्पेन्स अलाउडच नाही. अरे काही नाही रे, खूप भारी आहेस. आय नो. आणि मला झोप येते. अरे पण अरे आलात, चला कामाला लागा. हा. काय असं का बघताय सगळं? काय करते शिवा? काय करते म्हणजे काम करते मी. तुम्ही पण कामाला लागा, चला. काय विचारताय? एवढं सगळं एवढं अर्जंट? हा, ते पण आमच्या सगळ्यांच्या आधी तू गॅरेजवर आलीस. अच्छा ते, अरे त्याचं काय झालं, मी गॅरेजवर आले आणि गॅरेज उघडलं तर इतक्यात एक माणूस आला गाडी घेऊन आणि तो म्हणाला की 2 तासात गाडी रिपेअर करून पाहिजे, मला खूप अर्जंट आहे. काय गरज असेल म्हणून काम करायला घेतलं. अरे यार पण ही किक जरा आपण चालू करून बघ रे, मगाचपासून करते. रे झाली. हा, हे शाबास. असा किकचा आवाज आला ना, मला ना खूप भारी वाटतं. चल पण तू नेहमीपेक्षा खूप खुश दिसतेस. काल काही घडलं का? नाही, असं काही नाही घडलं. काय बोलताय तुम्ही? अगं म्हणजे तुला कालचं काहीच आठवत नाही का? नाही रे, माझं डोकं फक्त जड झालंय, पण कालचं काही नाही आठवत आहे मला. नाही शिवा, ऐक, काल तू आणि चकुला गॅरेजवर आल्यावर नंतर काय झालं? हा सांग ना, काय झालं? हा आठवलं.
अरे काय झालं, आम्ही आलो, तो गाडी घेऊन त्याच्या घरी गेला, मी माझ्या घरी गेले. शी यार, मग काय मजाच नाही. शी काय काय विचार करते, काय आठवते का अजून? काय आठवते? आठवतंय? नाही. म्हणजे त्याने तुला काहीच नाही सांगितलं? काय सांगणार होता का तो? नाही, पण मला एक कळत नाही की असं कसं काहीच आठवत नाहीये मला. काल मी असं काही राहिले वगैरे पण नाही ना, पण डोकं का जड आहे एवढं माझं? हा शिवा, तो गाडी घ्यायला कधी येणार होता? गाडी चालू झाली, हे काय? हा, आम्ही फोन लावतो. हा फोन लावतो. नाही बा, असं काही फोन वगैरे करायची गरज नाहीये. तो माणूस मला म्हणाला होता की मी येतो 2 तासात, तो येईल कदाचित. ते पण मी काय म्हणते, मी जरा घरी जाऊन येते. हा ठीक आहे, गाडी देतो. हा दे. आरामात हा. अरे यार, सगळं वाया गेलं. दिव्या, पोहे घे लवकर. बंदे, म्या काय म्हणते, दिव्याच्या सासरच्या माणसासनी आपण शिवाबद्दल सांगून टाकूया. अहो आई, हे काय मध्येच काढलं? नाही म्हणजे आत्ता काही सांगायची काय गरज आहे? अगं मध्येच नाही ग. आता बघ, लग्नाची तारीख ठरली तर सांगायला पाहिजे का ना ग, की दिव्याला एक बहीण आहे म्हणून. अहो पण आत्ता सांगितलं तर ते विचारतील ना आधी का नाही सांगितलं म्हणून, मग काय सांगायचं? तेच म्हणते म्या, इथं माती खाल्ली का नाही आपण. एक खोटं बोलायला गेलोय, आता किती खोटं बोलायला लागतंय ते बघ. अहो पण आई, आधीच आशू आणि शिवाच्या मध्ये काय आहे हे मला माहिती नाही. त्यात जर शिवा माझी बहीण आहे हे त्यांना कळलं आणि आशूला तिच्याबद्दल काही वाटत असेल तर नाही. आता तर मी चंदनला दूर करू पाहतीये, तर मला शिवाला माझ्या लग्नापासून लांब ठेवायलाच हवं. भैयाजी, आत्ता कशाला सांगायचंय? जेव्हा गरज पडेल तेव्हा सांगू ना आपण. अगं आई, आता सगळं व्यवस्थित चालू, उगाच विघ्न नको यायला. आणि मला सांग, आपण जर त्यांना आत्ता सांगितलं की शिवा माझी बहीण आहे, तर ते हेच म्हणतील ना की तुम्ही खोटं का बोलले, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला होता. आणि ह्या सगळ्यात जर लग्न मोडलं तर? का असं? तू ही रिस्क घ्यायला तयार आहेस का? नाही नाही नको. लग्न होऊ दे, मग आपण सांगू ना काहीतरी, शोधू काहीतरी कारण. आई, दिव्या बरोबर बोलते हो. आत्ता नको काही सांगायला, तो विषय आत्ता काढायलाच नको. नंतरचा नंतर बघून घेऊ ना. काय? अगं नंतर सांगायला लय गोष्टी असतात. या बघा, तुम्ही माय लेकी दोघी मिळून ठरवताय का लपवायचं म्हणून. जे काही लपवायचंय सांगायचंय ते तुम्ही दोघी मिळून ठरवताय. पण ह्याच्यातनं जर काय वाईट घडलं तर गाठ माझ्याशी एवढं ध्यानात ठेवायचं, सांगायचं नाही म्हणा. बापरे, आई ऐक ना, मला खूप भूक लागली. काय आहे खायला आता? हा, मला दे ना, मी आले. काय सांगते हे करतेस मला? काल रात्री उशिरा घरी आलीस तू? हो. का उशीर झाला? मोठी बहीण आहे मी तुझी, कळायला हवं मला. हो माझी ताई, उशीर झाला कारण सेफनीचा वाढदिवस होता, मग थांबावं लागलं. मला तुला काहीतरी सांगायचं. काय आलं, बोल. हे बघ शिवा, मला माहितीये तुला माझं चांगलंच झालेलं बघायचं. या सगळ्यात चुकून जरी तुझ्याबद्दल त्यांना कळलं ना, आणि
लग्नात काही प्रॉब्लेम झाला तर तुला तरी ते आवडणार आहे का? त्यामुळे प्लीज माझ्या लग्नापासून आणि त्या रिलेटेड कुठल्याही गोष्टींपासून लांब राहा. आय एम सॉरी, मला माहितीये तुला वाईट वाटतंय, पण हे गरजेचं आहे अगं. ठीक आहे दिव्या, मी तुझ्या लग्नाच्या मध्ये नाही येणार. ते पैशांची गरज होती म्हणून मी ते केलं. फक्त असं बोलून नाही, प्रॉमिस दे मला. बरं बाबा, प्रॉमिस. मी तुझ्या लग्नात तुला येऊन त्रास देणार नाही किंवा कोणालाही त्रास देणार नाही. ठीक आहे? तूच नाच आणि तूच वाजव. मी आले. आता फक्त आशूने हिला भेटणं कमी केलं पाहिजे. काका, या एंट्रीज ज्या आहेत ना त्या आशू करणार होता, पण मग तो नव्हता ना, म्हणून मग तू मी केलास ना. हो. हा, मग ठीक आहे. लक्ष्मण, काल आशू नव्हता का ऑफिसमध्ये? नाही, आला होता. नाही म्हणजे मी तरी काही बघितलं नाही त्याला ऑफिसला. म्हणजे तो ऑफिसलाच आला नाही? हा, म्हणजे गेले 4-5 दिवस आशू काही नाही आहे ऑफिसला. 4-5 दिवस नाहीये आशू? म्हणजे लक्ष्मण, काय चाललंय हे? भाऊ, म्हणजे मी ऑफिसला जातोय पण मला आशू काही दिसलेलं नाहीये, खरंच सांगतो मी. भाऊ, ते ऑफिसवर 2 दिवस काही काम नव्हतं म्हणून. बाकी हा, म्हणजे परवा ती सिलिकॉनची मीटिंग झाली तेव्हा आशू होता, पण त्याच्यानंतर काही दिसलं नाही. काही काम असतं तर आला असता तो. लक्ष्मण, तू उगाच आशूची पाठराखण करण्याचं काहीही कारण नाहीये. अरे, 1 मीटिंग असो, नाही तर 2 मीटिंग असो, नाही तर 4 मीटिंग असो, त्याने ऑफिसला येणं गरजेचं आहे. यामुळेच तर तो काम शिकणार आहे ना. भाऊ, म्हणजे मला असं काही मुद्दामून सांगायचं नव्हतं, मी सहजच सांगितलं. नाही सुहास, तुझं बरोबरच आहे. आशूला याची जाणीव व्हायला हवी आणि आशूच्या चुका मला कळायला हव्यात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भाऊ. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आई. मला खूप भूक लागली, प्लीज ब्रेकफास्ट दे ना. आशू, आपण ब्रेकफास्ट मला वाटतं डायनिंग टेबलवर करतो. भाऊ, तुम्ही सगळे इथे बसलाय म्हणून मी इथे आलो. नाही, आम्ही सगळे इथे यासाठी बसलोय की आम्ही सकाळी लवकर उठलो, आवरून घेतलं आणि कामाला लागलो. माझं काल रात्री जागरण झालंय खूप, म्हणून मला उशीर झाला आज. ठीक आहे ना, 1 दिवस इथे नाश्ता केला तर काय होतंय? काय होतंय नाही सीता, बिघडतं, खूप बिघडतं. याला प्रत्येक गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. याला आतापर्यंत सगळ्या गोष्टी हातात मिळत आल्या, त्यामुळे याला कशाची किंमतच राहिलेली नाहीये. याच्यासाठी कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू केली आहे, पण त्याच्याकडे सुद्धा याचं लक्ष नाही. याला कष्टच करायला नकोय. हे सगळं आता इथे कशाला बोलायचंय? ते तुमच्या कामाचं आहे सगळं, नंतर बोला. सीता, प्रश्न आता आणि नंतर बोलण्याचा नाहीच आहे. प्रश्न जाणीव होण्याचा आहे. आणि गेले 4-5 दिवस हा ऑफिसला गेलाच नाहीये. भाऊ, त्याला जाणीव नाही असं नाही. हा, म्हणजे मान्य आहे की तो 2-3 दिवस ऑफिसला नव्हता, पण जेव्हा तो असतो तेव्हा त्याची 100% इन्व्हॉल्वमेंट असते. त्यामुळे त्याला जाणीव आहे. हो, पण मग तसं त्याच्या वागण्या बोलण्यात दिसायला हवं, पण ते काही मला दिसतच नाहीये. आणि लक्ष्मण, चूक त्याची नाहीये, चूक आपल्या सगळ्यांची आहे. अशू, तुला कळतंय का? तू आता मोठा झालायस, तुझं लग्न होणार आहे. भाऊ, पण खरंच काही काम नव्हतं ऑफिसमध्ये. अशू, ऑफिसमध्ये काम नसेल म्हणून ऑफिसचा स्टाफ येत नाही का ऑफिसमध्ये?
अशी जबाबदारी घेणारस का तू या कंपनीची? तुम्ही जरा शांत व्हा. कशाला उगाच त्रास करून घेताय? ऐकेल तू. मी त्याला काहीतरी समजावून सांगतोय आणि तू मलाच बोल. काय रे लक्ष्मण, आपण ही कंपनी उभी करत असताना काय खस्ता काढल्यात हे याला माहिती आहे का? सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय हा. वेळोवेळी कान पकडून याला समजून सांगितलं असतं ना तर बरं झालं असतं, पण नाही, आपण सगळे त्याचे लाड करत राहिलो.